विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय पदभरतीमध्ये शिपाई, हमाल आणि फराश या पदांसाठी सोबतच लिपिक, त्याच्यानंतर ड्रायव्हर, स्टेनोग्राफर, लोअर ग्रे आणि हायर ग्रेड अशा वेगवेगळ्या पदांसाठी आज फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती। आणि आजच्या व्हिडिओमध्ये लिपिक आणि शिपाई पदासाठी एकूण किती फॉर्म आलेले आहेत, मुंबईसाठी किती आलेले आहेत, नागपूरसाठी किती आलेले आहेत आणि औरंगाबादसाठी किती आलेले आहेत, डिटेल्समध्ये शिपाई आणि लिपिकची संपूर्ण माहिती देणार आहे। अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या। चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई आणि लिपिक पदासाठी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तक म्हणजे मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच। या पुस्तकामध्ये 2018 पासून झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेली आहे आणि सरावासाठी नवनवीन प्रश्नपत्रिका संच याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, हे पुस्तक सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्की खरेदी करा आणि जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर Amazon, फ्लिपकार्ट वरून खरेदी करू शकता। या पुस्तकाची संपूर्ण अनुक्रमानिका मी तुम्हाला प्रश्नपत्रिका व प्रश्न कशा लेवलचे आहेत संपूर्ण दाखवत आहे, ते तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। नक्की हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकतात। सर्वात पहिल्यांदा अर्ज किती आलेले आहेत याची माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे। माझ्या अंदाजित या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी डिटेल्समध्ये माहिती या ठिकाणी जे क्लर्क पद आहे, क्लर्कसाठी एकूण 5 वाजेपर्यंत आलेली फॉर्म संख्या ही 1,54,000च्या पुढे गेलेली आहे। 1,54,000च्या थोडी पुढे गेलेली असणार, बाकी पुढे जास्त पुढे गेलेली नाही। त्याच्यानंतर शिपाई, हमाल आणि फराश या पदांसाठी एकूण 1,94,000च्या आसपास अर्ज गेलेले आहेत। आता विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे की मुंबईसाठी लिपिक पदासाठी किती, शिपाई पदासाठी किती, त्याच्यानंतर नागपूर आणि औरंगाबाद अशा वेगवेगळ्या घटकांनुसार किती अर्ज गेलेले आहेत याची माहिती द्या। तर डिटेल्समध्ये माझ्या अंदाजित सर्व माहिती देणार आहे। आता ऑफिशियल आकडा आलेला नाही, परंतु सर्व माहिती अंदाजित असणार आहे। त्यासाठी तुम्ही या ठिकाणी तुमचा देखील अंदाजित आकडा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे। सर्व माहिती माझ्या अंदाजित इथून पुढे सांगणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, आता जी ही माहिती देत आहे पहिल्यांदा क्लर्क या पदाची माहिती देत आहे। 1,54,000च्या आसपास अर्ज गेलेले आहेत। तर मुंबई खंडपीठ, मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकूण 75,000च्या आसपास, 70 ते 75,000च्या आसपास अर्ज गेलेले आहेत लिपिक पदासाठी। आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर खंडपीठमध्ये एकूण 45,000च्या आसपास फॉर्म गेलेले आहेत लिपिक पदासाठी। आणि नागपूर खंडपीठामध्ये सर्वात कमी अर्ज एकूण 30,000 ते 32,000 या दरम्यान नागपूर खंडपीठमध्ये ही सर्व लिपिकची माहिती आहे, हे लक्षात घ्या। आता सर्वात पहिल्यांदा मी इथे माहिती सांगतो। 1,95,000 ते 54,000-94,000पर्यंत या ठिकाणी शिपाई पदासाठी अर्ज गेलेले आहेत। तर शिपाई पदासाठी अर्ज संख्या मी इथे सांगून घेतो। शिपाई पदासाठी एकूण 95,000पेक्षा जास्त अर्जसंख्या गेलेली आहे शिपाई पदासाठी। ही पुढील माहिती जी आहे ती लिपिक पदाची आहे, ही पुढे सांगत आहे शिपाई पदासाठीची आहे। ठीक आहे, 95,000च्या पुढे अर्जसंख्या गेलेली आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला इथं सांगतो छत्रपती संभाजीनगर इथे मी तुम्हाला सांगतो, बघू शकता इथे जी संख्या गेलेली आहे एकूण 30,000च्या आसपास एवढी संख्या गेलेली आहे। छत्रपती संभाजीनगरची ही संख्या आहे। त्याच्यानंतर जी इथे संख्या आहे ती संख्या आहे एकूण 25,000च्या आसपास या ठिकाणी गेलेली आहे ही संख्या नागपूर खंडपीठामध्ये। नागपूरला सर्वात कमी फॉर्म गेलेले आहेत। असे या ठिकाणी वरती सांगितल्या माहितीप्रमाणे या ठिकाणी इथे जर बघितलं तर इथे एकूण शिपाई पदासाठी 1,94,000पर्यंत फॉर्म गेलेले आहेत आणि क्लर्क पदासाठी एकूण 1,54,000पर्यंत फॉर्म गेलेले आहेत। अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।